नमस्कार मित्रांनो, आजची घटना आंध्र प्रदेशातील आहे। ही घटना 2025 सालची आहे। वेंकटलक्ष्मी नावाची एक तरुण विधवा होती, जी मूळची विजयनगरमधील देनकाडा येथील होती, पण सध्या ती मधुरवाडा येथील SF4 ब्लॉक नंबर 121 मध्ये बालासाजवळ राहत होती। तिला 2 मुलं होती आणि तिच्या नवऱ्याचे निधन सुमारे 10 वर्षापूर्वी झाले होते। मुलं लहान असल्यामुळे स्वतःचा आणि मुलांचा खर्च भागवण्यासाठी तिने एका कंपनीत नोकरी पकडली। व्यंकटेशचे वय सुमारे 30 वर्षाचे असावे आणि ती दिसायला खूप सुंदर होती। तिच्या सौंदर्यावर अनेक जण मोहित झाले होते, पण ती एक साधी आणि सावध स्वभावाची स्त्री होती। ती कोणालाही लवकर आपल्या जाळ्यात येऊ देत नव्हती। तिच्या शेजारी क्रांतिकुमार आणि त्याची बायको राहत होती। ओसा या गावचा रहिवासी होता। त्याचे लग्न आंध्र प्रदेशातील एका मुलीशी झाले होते, पण गंमत अशी होती की क्रांतिकुमार थोडा रंगीन मिजाजचा माणूस होता। विवाहित असूनही त्याची नजर एका दुसऱ्या मुलीवर गेली। ती मुलगी त्याच्या बोलण्यात आली आणि काही काळानंतर त्याने तिच्याशी दुसरे लग्न केले। घरी पहिली बायको असूनही आता क्रांतिकुमारने आपल्या पहिल्या बायकोला पूर्णपणे सोडून दिले होते। तो आता फक्त आपल्या दुसऱ्या बायकोसोबत राहत होता। पहिली बायको आणि मूल ठागरा पुलवासमध्ये राहत होते। याच दरम्यान तो आपल्या दुसऱ्या बायकोसोबत राहत असताना त्याची ओळख शेजारी राहणाऱ्या व्यंकटलक्ष्मीशी झाली। व्यंकटलक्ष्मी सारख्या सुंदर आणि एकट्या स्त्रीला पाहून तो तिच्यावर पूर्णपणे फिदा झाला। तिला पाहताच त्याच्या मनात काहीतरी होऊ लागले। आता परिस्थिती अशी होती की क्रांतिकुमारला प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी फक्त व्यंकटलक्ष्मी दिसत होती। 2 बायका असूनही त्याच्या मनात आता विधवेबद्दलही ओढ निर्माण झाली होती। तो हळूहळू व्यंकटलक्ष्मीच्या जवळ येऊ लागला, तिची काळजी घेऊ लागला, छोट्या छोट्या बहाण्यांनी तिला आनंदी करण्याचा प्रयत्न करत होता। त्याला चांगलेच माहीत होते की व्यंकटलक्ष्मी एकटी स्त्री आहे, 2 मुलांची आई असल्याने तिला एकटेपणाचा अर्थ काय असतो हे समजू शकत होता। अलीकडेच तो तिला रोज कंपनीत सोडायला आणि घ्यायलाही जाऊ लागला। या छोट्या छोट्या भेटीमध्ये त्याची मैत्री अधिक घट्ट होऊ लागली। मग हे नाते हळूहळू प्रेमात बदलले व व्यंकटलक्ष्मीलाही आता क्रांतिकुमारची ओढ लागली होती। तिला हे माहीत होते की त्याची 2 लग्न झाली आहेत, पण तरी तिलाही कोणाची तरी गरज होती। असं कोणीतरी जो तिला समजू शकेल, तिची साथ देईल मनापासून आणि शरीरानेही। क्रांतिकुमारमध्ये ते सर्व काही होते जे व्यंकटलक्ष्मीने वर्षानुवर्षे गमावले होते। तिच्या मनात दडलेल्या इच्छा आता हळूहळू डोकं वर काढू लागल्या होत्या। तसंही क्रांतिकुमार काही साधासुद्धा संत नव्हता। त्याच्या डोळ्यात, त्याच्या वागण्यात सर्व काही स्पष्ट होते की त्याला काय हवे आहे। आणि जेव्हा दोन्ही बाजूने ओढ असते तेव्हा अडथळे जास्त काळ टिकू शकत नाहीत। हळूहळू दोघे जवळ आले, एकमेकांची साथ अनुभवली आणि मग एकमेकांना पूर्णपणे स्वीकारले। आता तर क्रांतिकुमारचे लक्ष त्याच्या दोन्ही बायकोपेक्षा व्यंकटलक्ष्मीवरच जास्त राहू लागले। त्याला चांगलेच माहीत होते की त्याला काय हवे आहे आणि काय नाही। फक्त बोलणेच नाही तर तो व्यंकटलक्ष्मीच्या दोन्ही मुलांचा खर्चही उचलत होता। गेल्या 2 वर्षात त्याचे आता फक्त भावनिक नाते राहिले नव्हते, तर ते शारीरिकही बनले होते। पण हे सर्व लपून राहू शकले नाही। त्याच्या दुसऱ्या बायकोने पाहिले की क्रांतिकुमार आता व्यंकटलक्ष्मीला वारंवार बाहेर घेऊन जाऊ लागला, कधी फिरायला तर कधी डिनरसाठी। शंका वाढू लागल्याने तिने दोघांवर बारीक नजर ठेवायला सुरुवात केली। आणि जेव्हा तिला हे कळले की क्रांतिकुमार आता तिसरे लग्न करण्याची योजना आखत आहे, तेव्हा तिला धक्काच बसला। रागाने तिने ही गोष्ट थेट तिच्या सवतीला म्हणजेच क्रांतिकुमारच्या पहिल्या बायकोला सांगितली। आता दोन्ही स्त्रिया सावध झाल्या होत्या आणि आता आपापल्या परीने त्या दोघी व्यंकटलक्ष्मी आणि क्रांतिकुमारवर बारीक नजर ठेवू लागल्या। पण क्रांतिकुमार दोन्ही बायकोच्या नजरेतून वाचून अजूनही व्यंकटलक्ष्मीसोबत वेळ घालवत राहिला। तो पूर्णपणे बेफिक्र होता, जशी मांजर दूध पिताना डोळे मिटून घेते आणि विचार करते की तिला कोणी पाहत नाही, पण सत्य लपत नाही। त्याचप्रमाणे त्याची कृती आता हळूहळू सर्वांसमोर येऊ लागली होती आणि पहिली बायको दोघेही आता त्रस्त झाल्या होत्या। त्यांनी क्रांतिकुमारशी भांडण केले, प्रश्न विचारले, वादविवादही केले, पण त्याला काहीही फरक पडला नाही। त्याला फक्त एकाच गोष्टीची पर्वा होती, व्यंकटलक्ष्मीचे सौंदर्य आणि तिच्यासोबत घालवलेले सुंदर क्षण। आता व्यंकटलक्ष्मीलाही त्याच्यासोबत राहण्याची सवय लागली होती, तीही त्याला सोडू इच्छित नव्हती। जे नाते कधी हळूहळू सुरू झाले होते ते आता दोघांसाठी एक व्यसन बनले होते। त्यामुळे दोघेही आपापल्या घरच्यांपासून लपून छपून भेटत असत। कोणालाही पत्ता लागू न देता अनेकदा क्रांतिकुमारची बायको घरी नसताना तो व्यंकटलक्ष्मीला आपल्या घरी बोलावून घेत असे आणि मग दोघेही एकत्र वेळ घालवत, जणू काही पूर्ण जगापासून वेगळा असा त्यांचाच एक कोपरा आहे। आता त्यांच्या कोणत्याही प्रकारची बंधने किंवा समाजाने बनवलेले नियम उरले नव्हते, ना कोणते तोलतंत्र ना रीतिरिवाज, फक्त एकमेकांची ओढ होती आणि जी आता कोणत्याही मर्यादे पलीकडे गेली होती। एके दिवशी क्रांतिकुमार आणि व्यंकटलक्ष्मी एकत्र असताना अचानक त्याची बायको आली आणि तिने त्यांना रंगेहात पकडले। क्रांतिकुमारने त्यावेळी आपल्या दोन्ही बायकांना दोषी ठरवले आणि स्पष्टपणे सांगितले की तो व्यंकटलक्ष्मीशी तिसरं लग्न करणार आहे।
त्याने दोन्ही बायकांना सांगितले की जे करायचे आहे ते करा, तुम्ही माझी तक्रार कुठेही करू शकता, मी त्याला काहीही करू फरक पडणार नाही. जेव्हा दोन्ही बायकाला कळाले की क्रांतिकुमार खरोखरच व्यंकटलक्ष्मीशी लग्न करू इच्छितो, तेव्हा त्या दोघी खूप संतापल्या आणि त्याला सोडून जाण्याचे त्यांनी ठरवले. घरात सतत भांडणे होऊ लागली, पण दुसऱ्या बाजूला व्यंकटलक्ष्मी त्याच्यापासून दूर जायला तयार नव्हती. ती म्हणाली की लपून छपून भेटण्यापेक्षा लग्न करू, एकत्र राहणे चांगले. क्रांतिकुमारलाही व्यंकटलक्ष्मी हवी होती, पण त्याच्या दोन्ही बायकांना त्याने तिसरे लग्न करू नये असं वाटत होतं. दुसरीकडे व्यंकटलक्ष्मीही त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणू लागली होती, त्यामुळे त्याची अवस्था खूपच बिघडली होती. काय करावे या कोंडीत तो सापडला होता. त्याने विचार केला की असंच राहणं चांगलं आहे, कारण लग्न केलं तर दोन्ही बायका आणखी भांडतील, पण लग्नाशिवाय सर्व काही ठीक चालू शकते. पण व्यंकटलक्ष्मीने कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी ती लग्नासाठी हट्ट करत राहिली. तिनं स्पष्टपणे नकार दिला की तिला क्रॅक हेल्प म्हणून राहायचे नाही. ती वारंवार त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणू लागली. तिन्ही बायामधील सततच्या भांडणामुळे तो खूप परेशान झाला होता. शेवटी त्याने आपल्या दुसऱ्या बायकोला त्याच कॉलनीमधील दुसऱ्या ब्लॉकमध्ये वेगळे ठेवले, पण भांडण कमी झाले नाहीत. आता त्याच्या मनात हा विचार येऊ लागला की व्यंकटलक्ष्मीपासून सुटका करून घेणे सर्वात चांगले होईल. त्याने विचार केला की तिच्याकडून मला पुरेसा सुख मिळाले आहे, आता तिला सोडून द्यावे. जर व्यंकटलक्ष्मी ऐकली नाही तर तिला ठार मारणे देखील योग्य आहे, असं त्याला वाटू लागलं. असा धोकादायक आणि वाईट विचार त्याच्या डोक्यात बसला होता. तो ही योजना पूर्ण करण्यासाठी तयार होता आणि त्याने व्यंकटलक्ष्मीला वाटेतून दूर करण्यासाठी पूर्ण योजना आखली. 1 मे 2025 रोजी रात्री सुमारे 8 वाजता क्रांतिकुमारने व्यंकटलक्ष्मीला फोन केला आणि म्हणाला, चल बाहेर जाऊया. दोघे त्याच्या बाईकवर निघाले. बाहेर फिरताना त्याने नूडल्स आणि आईस्क्रीम खाल्ली आणि सोबत कॉफीही घेतली. थोडा वेळ फिरल्यानंतर ते एका हॉटेलमध्ये जाऊन जेवले. मध्यरात्रीच्या सुमारास तो व्यंकटलक्ष्मीच्या घरी परतले. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर रात्र बरीच झाली होती आणि व्यंकटलक्ष्मी थकून झोपली होती. तिने फक्त एक टॉप घातला होता आणि तिच्या जवळ जाऊन तो चिटकून झोपली. थोड्याच वेळात तिला गाढ झोप लागली, पण क्रांतिकुमार जागा होता, कारण त्याच्या डोक्यात पुढील पाऊल उचलण्याची योजना होती. जेव्हा क्रांतिकुमारला खात्री पटली की व्यंकटलक्ष्मी गाढ झोपेत आहे, तो गुपचूप उठून स्वयंपाकघरात निघून गेला. त्याने एक धारदार चाकू उचलला आणि हळूहळू बेडरूममध्ये परत आला. व्यंकटलक्ष्मी बेफिकीर होऊन झोपली होती. तो तिच्याजवळ गुपचूप बसला आणि अचानक चाकूने तिचा गळा चिरला. एकाच वारमध्ये गळा कापला गेला आणि रक्त वाहू लागले. त्याने तिला घट्ट पकडून ठेवले होते, जेणेकरून ती जास्त हलू शकणार नाही. काही क्षणातच तडफडत असलेल्या व्यंकटलक्ष्मीने तिथे जीव सोडला. या घटनेनंतर क्रांतिकुमारने व्यंकटलक्ष्मीच्या गळ्यातील कानातील सर्व दागिने काढून घेतले. मग आधीच ठरवलेल्या योजनेनुसार त्याने सोबत आणलेल्या पेट्रोलच्या बाटलीतून पेट्रोल लक्ष्मीच्या चेहऱ्यावर शिंपडले आणि आग लावली. जेव्हा व्यंकटलक्ष्मीचा मृतदेह जळू लागला तेव्हा त्याने तिचा अर्धवट जळालेला मृतदेह घराबाहेरच्या मोकळ्या जागेवर ओढत नेऊन फेकून दिला आणि तेथून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी एक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना चारायला त्या जागेवर गेला. त्याला एका स्त्रीचा जळालेला मृतदेह दिसला. त्याने तात्काळ स्थानिक लोकांना याची माहिती दिली. स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती भिमली पोलीस ठाण्याला दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाची तपासणी सुरू केली. मृत महिलेचा चेहरा पूर्णपणे जळाला होता, त्यामुळे तिची ओळख पटवणे कठीण होते. पण तिच्या शरीरावर गुलाबी रंगाचा टॉप आणि जवळच ठेवलेल्या उंच टाचांच्या चपला पाहून पोलिसांना वाटले की ही महिला व्यंकटलक्ष्मीच असू शकते. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी व्यंकटलक्ष्मीच्या मातापित्यांना बोलवले. त्यांनी ही मृत महिला व्यंकटलक्ष्मी असल्याची पुष्टी केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी मृत व्यंकटलक्ष्मीबद्दल माहिती गोळा केली असता तिला क्रांतिकुमारसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर क्रांतिकुमार घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी आजूबाजूचे CCTV फुटेज तपासले, ज्यामध्ये क्रांतिकुमार व्यंकटलक्ष्मीचा मृतदेह ओढत बाहेर घेऊन जात असल्याचे स्पष्टपणे दिसले. तसंच व्यंकटलक्ष्मीच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्स तपासल्यावर असं दिसून आलं की घटनेच्या रात्री क्रांतिकुमारने अनेक फोन तिच्या नंबरवर केले होते. या सर्व पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी क्रांतिकुमारचा शोध सुरू केला. थोड्याच वेळात तो आपल्या दुसऱ्या बायकोच्या घरी लपून बसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिथे छापा मारला आणि त्याला अटक केली. पोलीस ठाण्यात आणून क्रांतिकुमारची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. यानंतर मृत व्यंकटलक्ष्मीचे वडील आदित्य नारायण यांनी पोलिसांना लिखित तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून क्रांतिकुमार विरुद्ध हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी क्रांतिकुमारच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि पेट्रोलची बाटली देखील जप्त केली. या घटनेतून शिकण्यासारखे कोणत्याही नात्यात प्रामाणिकपणा आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा नात्यात फसवणूक आणि खोटेपणा येतो तेव्हा ती नाते हळूहळू तुटू लागतात आणि अनेकदा मोठ्या समस्या निर्माण करतात. व्यंकटलक्ष्मी एक विधवा होती आणि एकटीने 2 मुलांची आई असल्यामुळे तिला जास्त सामाजिक आधार किंवा सुरक्षा नव्हती. तिला क्रांतिकुमारसारख्या व्यक्तीवर विश्वास बसला जो प्रत्यक्षात तिच्यासाठी धोकादायक होता.
क्रांतिकुमारचे 2 लग्न आणि त्याचे दुहेरी वर्तन असूनही ती त्याच्या गोड बोलण्यात आणि प्रेमात फसली. तिने पूर्ण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न कमी केला, ज्यामुळे तिची फसवणूक झाली. ही केवळ एक चूक नव्हती, तर एक दोहक परिस्थिती होती. क्रांतिकुमारसारख्या धोकादायक व्यक्तीने तिला दुखावले. म्हणूनच आपण आपल्या आजूबाजूच्या सुरक्षितेबद्दल आणि नात्यांमध्ये सावध राहणे आवश्यक आहे. समाजात महिलांच्या सुरक्षेची आणि सन्मानाची नेहमी काळजी घेतली पाहिजे. व्यंकटलक्ष्मीसारख्या महिलांना आधार आणि सन्मान दिला पाहिजे, जेणेकरून त्या आपल्या जीवनात आत्मनिर्भर आणि सुरक्षित अनुभवू शकतील. पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली आणि दोषीला पकडून न्यायाच्या कटघरात आणले. हा आपल्या सर्वांसाठी एक सकारात्मक संदेश आहे. म्हणून आपण आपल्या नात्यांमध्ये प्रामाणिकपणा, संयम आणि सन्मान राखला पाहिजे आणि जर कुठे काही चुकीचे घडत असेल तर ते थांबवण्याचा आणि सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमचा उद्देश हा आहे की लोकांनी या घटनांमधून शिकावे आणि चुकीच्या मार्गावर जाणे टाळावे. ही घटना एक महत्त्वाची चेतावणी आहे, जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे. आपण एकत्र येऊन एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. तर मित्रांनो, आजच्या या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून बघत आहात नक्कीच कळवा. धन्यवाद.